गाईस आवाज येतो जोरात. देव आला वाटतं. भागो 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 भागो. तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही धावत कशाला आलो, त्याचं कारण मागचं एकच आहे. तिकडे बघा गाईस, देव आले आपल्या दारात. नमस्कार गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपण आलो आहेत गावी. पोहणी गाव आहे आपलं आणि आपण इथे खास शिमगा महोत्सवासाठी आलो आहे. आपण इकडे भरपूर मजा करणार. आपल्या दारात आज देव येणार आहे. तुम्ही बघू शकता हे आपलं घर. हे घराची खासियत अशी आहे की हे घर आपण तेव्हा बांधलं होतं जेव्हा माझा जन्म झालेला. म्हणजे माझे एवढेच वर्ष या घराला झाली आहेत. भरपूर असं अप्रतिम आपण बनवलेलं घर. भरपूरसे झाडं लावलेत आपण घरात, तुम्हाला दाखवतो. जसे की हा आंबा. आम्ही लहान होतो तेव्हा एकदा माझ्या आईने मला हापूस आंबा आणलेला, तर तो मी खाऊन असाच दारापुढ्यात लावलेला. तुम्ही बघू शकता केवढा मोठा झाला आज. भरपूरशी झाडं पण अशी लावलेत अजून. आपल्या वडिलांनी भरपूर केलंय इथे. बघू शकता आपल्याकडे हे झाडाला काहीतरी बोलतात, आता मला सायाचं झाड आहे. गावच्या लोकांना माहिती आहे याची किंमत काय. भरपूर रेअर असं आहे, पण भरपूर 4-5 नारळीनी लावले आहेत. आपल्याकडे अजून एक आंब्याचं झाड आहे. सगळे आपण घराभोवती लावले. सगळे अननस आहे आणि काहीच फणस पण. पायाला भरपूर काय काय लागते. हा फणस बघा केवढा धरलाय. आपण लहान होतो तेव्हा लावलेला, आज एवढा मोठा झालाय. भरपूरशा गोष्टी भरपूर करून फक्त सांभाळायला हवं. ते पुढे जायला काही वाट तर आहे. घराला सोडून जांभीचं झाड पण आहे. जांभी म्हणजे काजू. कोकणात जांभ्या बोलतो आपण त्याला, बोंडा आणि जांभ्या. आणि आपण काही इथे हळद लावली आहे. भरपूर गेले आपण या घराभोवती. नाव मी तुम्हाला आता घरातली तयारी दाखवतो. गॅस तुम्ही बघू शकता आईने अप्रतिम अशा रांगोळी काढल्यात का घराभोवती. आणि हे जे याला कोबा टाकला आम्ही इथे, हे आपण व्हॉट इज इट, ते शेणाने सारवलंय. सॉरी गाईस, भरपूरच गावीने आलो मला आठवत नाही. हे आपण शेणाने सारवलंय सगळं. गाईस हा फील तुम्हाला फक्त कोकणात भेटू शकतो. ह्याचा जो स्मेल आहे, जो इथे आता हे बनला आहे ना माहोल, तो गाईज एकदम कडक म्हणजे कोकण फील्स लाईक हेवन. त्यासाठी कोकणात येणं गरजेचं आहे गाईज. टाईम काढा. कसेही आपण कोकणात या, वर्षातून एकदा तरी तुम्हाला इथे यायला पाहिजे. आपण तुळस बघा किती छान प्रतिम सजवली. ही सगळी गाईज पण काल रात्रीपासून सगळी मेहनत घेऊन सगळं केलं आहे. आज आपल्याकडे संध्याकाळी देव येणार आहे, तर मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेल की देव कसा येतो, काय काय प्रोसेस असतात, कशा आपण गोष्टी सांभाळतो तिथे. तर भेटूया आपण संध्याकाळी. बाय. बघूया आपण आता लावायचे आग. कैसे आग लगाना है पर कैसे लावूया आग. या आपण याच्यात फॉर अ सेफ्टी हे घेऊन फिरतो.
पण याच्याने लावूया आग. लागले. स्ट्रगल आहे, भरपूर स्ट्रगल आहे. व्हॉट वी हॅव टू डू, काय करायला पाहिजे आता. प्रयत्न दुसरा. एक काम करतो, पान घे. तो पान घे. आधी चहाचा पान घे. चालू आहे काम. आगच नाही भेटत आम्हा. पाणी ओतलं ह्याच्यावर हा खाली जमीन घातली आहे जमिनीत. बघू शकता तुम्ही आपले ही आपली तुळस आहे. काय आवाज ऐकतोय तुम्हाला माहित नाही मला, तुम्हाला होते की चिमण्यांच्या किजबिजाचा आवाज मस्त मस्तच वाटतंय. काय फुल तयारी झाली आहे, तुम्ही बघू शकता. कसा दिसतोय मी प्लीज कमेंटमध्ये सांगा. गाईज आवाज येतो जोरात. देव आला वाटतं. ए मग ठीक आहे पत्रा भागो 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 भागो. तुम्ही विचारत असाल की एवढा का धावत आलो, तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही धावत कशाला आलो. त्याचं कारण मागचं एकच आहे. तिकडे बघा गाईस, देव आले आपल्या दारात. खूप खूप मजा येणार, खूप मजा येणार. शेवटपर्यंत बघा तुम्ही. आपल्याकडे खेळे येतात आणि ते देव नाचवतात वगैरे, सगळं भरपूर मजा येणार आहे. ढोल वाजवणार, ढोल बिल भरपूर वाजवत आहे. बघूया आपण. मी क्लिप्स टाकेल याच्यामध्ये, कारण की मला बोलता नाही येणार आहे. पालखी दारात येणार तेव्हा की भरपूर धावपळ होते, भरपूर. मी सगळ्यात तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. मी बघत राहू शेवटपर्यंत. आता देव येतोय गाईस, सी.
प्रथम मजबूत आहे ना आम्ही खाली पाणी होत रे त्यांच्या पायावरनं पण पाणी होत पूज आधी निशाणी पूज दोन्ही पायावरनं वतायचा निशाण पूज आधी पहिला यांचं पूज आधी चांगला टावेल आणि त्यांच्या पायाने आपण टावेल लाव घे वरण पूज हा वैसे सा पण पूज हा घे Thank you.
हे बांधू नैवेद्य ठेव हे बघ हे नैवेद्य दोन ठेव कुठे साईडला ठेव. नैवेद्य टाकू ना हा मग ते झाला झाला हो या गाड्या टोप्या आणा रे किती पण राईट रे उघडी घे पाठी किती राहायचं आरामात या अजून आराम नाही आले. अरे कुठून आणायचे आहे चल लोक पाय पडतो पाय पडतो पाय पडतो तुम्ही पाय पडून घे बाळा तू पण ए सोन्या पाय पडून घ्या पाय पडून घ्या चालू आहे. समोर या ए बाळा ए बाळा ए मयूर सोड्या काय पडलं ना चल चल ते नारळ कुठे आहे ए मम्मी ना नारळ ए नारळ दे दे राजी बऱ्याचा. अरे दे इकडे दे तू ये तू देवा धनमलेश्वरा धनापासून पाच माझ्या कृणाल जड्या 3 भाव आणि आज तुझी सालाबाद पूजा केलेले ते मानवून घे त्यांना सुखी समाधान. देवा धनमलेश्वरा धनापासून 5 माझ्या कुणाल जड्यावर 3 भाव आणि आज तुला सालाबाद भऱ्याचा नारळ दिला तो मानवून घे. चारी गोष्टी सांभाळ उभ्या वर्षाची त्या सर्वांची राखवाली कर. चला बरी झाले जाम मजा आली म्हणजे पण मजा आली. आमचा मेन कुठे अकाउंट सांभाळणारा कुठे गेला.
देवाधन विमलेश्वराधनापासून 5 माझ्या राजेंद्र भुवे गाव नाशिक होय महाराजा. त्यांच्या बायकोची तब्येत बरी नाही. तिच्या जे काय पायाला जखम झाली ऑपरेशन केलंय होय महाराज. ती जखम काय बरी होत नाही. ती काय अडचण असेल ती दूर कर होय महाराज. आणि त्यांचे जे काय औषध उपचार करतील त्याला गुण येऊन दे. तिला चांगलं बरं वाटू दे. पुढल्या वर्षी 5 लाखाचं तोरण बांधील म्हणतात. त्यांच्या नवसास भाव बाबा सांगतील त्यांना त्यांना दे. तो ते उलटा फिरव. पाय पड सगळ्यांच्या. नमस्कार गाईस, तर तुम्ही बघितलं असेल आता आपण कशी पालखी येते आपल्या दारात आणि आपण कसे त्याची आरती करतो, कसे धुतले जातात पाय, कसे खेळे नाचवले जातात हे सगळं तुम्ही बघितलं असेल. आता अजून आम्ही तुम्हाला दाखवू. आपण जागरण करणार आहे आज आणि आम्ही तर तुम्हाला भरपूरशा गोष्टी दाखवतो की तो प्लीज बघत राहू शेवटपर्यंत आपले व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.
हा एकंदर शिमगोत्सवाचा जो कार्यक्रम आहे तो एकंदर बारावाडीच्या दोन्ही कोंडिवळे या गावाचा उत्सव हा नेहमी शिमगा उत्सवामध्ये हा पार पडत असतो. त्याच्यामध्ये कोंडवाडीचं एक अग्रगण्य स्थान कायमस्वरूपी गणलं जातं. ही वाडी आमची एकंदर जड्यार, मालप, त्यानंतर तिलोटकर, सौंदळकर, नडे, सुतार, वाघू, पावटे आणि गोतावडे, बावकर, आगरे आणि गावकर म्हणून इथं सोबन यांचं स्थान आहे. तर असे एकंदर ही आम्ही विविध जाती जमातीच्या दोन धर्माच्या असे एकत्र एकोप्याने जवळजवळ एक 60-70 घरं एकोप्याने आम्ही नांदतो. हा शिमगोत्सवाचा जो कार्यक्रम आहे हा एकोप्याने सगळे हिरिहिरीने सहभागी घेऊन हा पार पाडत असतो. त्यामध्ये आमचे माजी सरपंच वसंत जड्यार, आमचे मित्र नामदेव नडे, श्रीधर नडे, तसेच आमचे कलगीतुरा उन्नती समाज मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जड्यार, चेअरमन खरेदी विक्री संघाचे, हे या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेत असतात. त्यामध्ये हनुमान मालप, त्याचनंतर महादेव पांचाळ, गणेश जड्यार हेही चांगल्या पद्धतीनं आपल्या व्यवस्थापनाचे जे काम आहे ते चोख पद्धतीनं पार पडतात. आणि ह्या सगळ्याला गुरुकुला मुंबई आणि वाडीतील पूर्ण माझे ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांचा उत्साहपूर्व सहभाग या कार्यक्रमामध्ये असतो. एवढंच मी माझ्या वाडीचं हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगू इच्छितो. ही वाडी आज परंपरागत एकत्र एकोप्यानं कोणाचेही हेवे दावे भेदभाव न करता एकोप्याने आज सगळ्यात नांदते आणि यापुढेही नांदणार अशी मी विमलेश्वरासमोर प्रार्थना करतो. आणि तुम्हालाही यूट्यूबर्सना ह्या देवाच्या समोर तुम्हालाही नतमस्तक होतो, प्रणाम करतो. हे तुम्ही कार्य असंच या माझ्या धनी विमलेश्वराचं, माझ्या या गावाचं असंच साता समुद्रा पार पोचवा अशी मी माझी विनंती आणि माझी अपेक्षाही तुमच्यासमोर मी व्यक्त करतो. आणि हा शिमगोत्सवाचा कार्यक्रम सातत्यपूर्ण या पुढेही अखंडितपणे चालू राहावा ही धनी विमलेश्वरासमोर मी प्रार्थना करतो. आणि तो व्हायलाच पाहिजे ही आमची आग्रहाची परमेश्वरासमोर विनंती आहे. त्याच्यामध्ये जे काय येणारी ज्या अडचणी असतील, ज्या काय असतील त्या पायदुळी तुडवून अखंडपणे चांगला सदोदित शिमगा हा आमचा स्वयंपूर्ण चालला पाहिजे हीच ईश्वराची मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. विमलेश्वर महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल आपला हा शिमगोत्सव कसा पार पाडला आपण. आणि आपण मनोगतही घेतलं आहे गावकऱ्यांचं, सरपंचांचं, सगळ्यांचं ह्याच्यात. तुम्ही पण सांगा आम्हाला तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली आपली. आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरपूर शेअर करा. सगळ्यांना कळायला पाहिजे की कोकणात शिमगोत्सव होतो कसा आणि कशाप्रमाणे आपण तो पार पाडला जातो वेगळ्या पद्धतीचा. तर प्लीज ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघत असाल तर तुमचं भरपूर धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आम्ही तुम्हाला भेटत राहू सगळ्यात. गुड बाय.